नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं एक महत्त्वपूर्ण पत्र आहे. हे पत्र आहे शाळापूर्व तयारी अभियान 2026-27ची यशस्वी अंमलबजावणी करण्याबाबत. यासाठी यापूर्वीचा संदर्भ आहे शाळापूर्व तयारी अभियान 2022-23 ते 24-25. तर या विषयानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत प्रथम संस्थेच्या सहकार्याने एप्रिल ते जून या महिन्यात पहिले पाऊल शाळापूर्व तयारी अभियान शैक्षणिक वर्ष 2022-23 ते 24-25 या शैक्षणिक वर्षात राबवण्यात आलेलं आहे. सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून असे दिसून आले की शाळेत जाण्यापूर्वी पहिली दाखलपात्र मुलांची माता पालक घरीच शाळापूर्व तयारी करून घेतात, ज्यामुळे पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवश्यक पूर्वतयारी होते. विद्यार्थ्यांना पुढील अध्ययन करणे सुलभ जाते. सर्व शाळांना या अभियानाच्या अंमलबजावणी संदर्भात यशस्वीतेचा अनुभव असल्याने या शैक्षणिक वर्षामध्ये म्हणजे 2026-27 या वर्षामध्ये इयत्ता पहिलीमध्ये दाखलपात्र विद्यार्थ्यांची शाळापूर्व तयारी करण्याच्या दृष्टीने विना अर्थसहाय्य तत्त्वावर राज्यातील सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शाळा स्तरावर शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक 1 हा माहे एप्रिल 2026च्या शेवटच्या आठवड्यात आणि मेळावा क्रमांक 2 हा माहे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे शाळा उघडल्यानंतर घेण्यासंदर्भात यात म्हटलेलं आहे. दोन्ही मेळाव्यादरम्यान 6 ते 7 आठवड्यांची पालकांची शाळापूर्व तयारी संबंधित पालकांकडून करून घ्यावी. याकरिता शिक्षक, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवक यांनी मदत करावी. तर कार्यक्रमाचा तपशील आहे की राज्यस्तरीय ऑनलाईन बैठक जी शिक्षणाधिकारी प्राथमिक, डायट प्राचार्य, जिल्हा नोडल अधिकारी, ICDS विभागचे प्रतिनिधी, प्रथम संस्थेचे प्रतिनिधी यांची एकदिवसीय ऑनलाईन बैठक ही झालेली आहे 24 तारखेला. शाळास्तर मेळावा क्रमांक 1 शाळापूर्व तयारीचा हा जो मेळावा आहे, हा मेळावा दिनांक 27 एप्रिल ते 1 मे या कालावधीमध्ये कोणत्याही एका दिवशी शाळेमध्ये राबवणं आवश्यक आहे. प्रत्यक्ष एक दिवस यासाठी आहे. मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी हा मेळाव्याच्या आयोजनाची जबाबदारी करायची आहे. यामध्ये मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, पालक, लीडर माता, स्वयंसेवक यांनासुद्धा सहभागी करून घ्यायचा आहे. नंतर शाळापूर्व तयारीच्या कृती आणि उपक्रमांच्या संदर्भामध्ये एप्रिल ते जून 2026 दरम्यान इयत्ता पहिलीत दाखलपात्र पालक, लीडर माता, स्वयंसेवक यांचे 6 ते 7 आठवड्यामध्ये सहभागी करून घेऊन मुख्याध्यापकांनी आणि शिक्षक, अंगणवाडी सेविका यांनी शाळापूर्व तयारीच्या कृती आणि उपक्रम ह्या मातांना किंवा लीडर मातांच्या माध्यमातून पोहोचवायचे आहेत. आणि शाळास्तर मेळावा क्रमांक 2 हा 15 ते 20 जूनच्या दरम्यान म्हणजे शाळा उघडल्यानंतर प्रत्यक्ष एक दिवस पुन्हा अजून दुसरा मेळावा हा घ्यायचा आहे. याच्यातसुद्धा या संबंधित सर्वांना सहभागी करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे राज्यस्तरावरून हे निर्देश देण्यात आलेले आहेत. 24 तारखेला या संदर्भात ऑनलाईन बैठकही झालेली आहे. जिल्हा स्तरावर अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी प्राथमिक, डायट प्राचार्य, जिल्हा नोडल अधिकारी यांच्या संदर्भात जी काही चर्चा झालेली आहे त्याच्यानुसार ही कार्यवाही करणं अपेक्षित आहे. या संदर्भात शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व प्राथमिक शाळांना शाळापूर्व तयारी अभियानाच्या अंमलबजावणी संदर्भात सविस्तर पत्र तातडीने निर्गमित करावे असे याच्यात म्हटलेलं आहे. आवश्यकतेनुसार क्षेत्रीय यंत्रणेची ऑनलाईन बैठक आयोजित करून सर्वांना शाळापूर्व तयारीची उत्साहात आयोजन करण्यासंदर्भात आणि शाळा भेटीशी देण्यासंदर्भात सूचना देण्यात याव्यात असे यात म्हटलेलं आहे. त्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची सभा घेऊन मेळावा क्रमांक 1 आणि 2चे नियोजन करणे अपेक्षित आहे. विहित कालावधीत जिल्हा ते केंद्रस्तरावरील सर्व क्षेत्रीय अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक 1 आणि 2 यासाठी उपस्थित राहण्यासाठी नियोजन करणं अपेक्षित आहे. उपस्थितांनी लिंकवर माहितीसुद्धा भरणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये पहिला मेळावा संदर्भात माहिती असेल किंवा पालकांच्या प्रत्यक्ष भेटीच्या नंतर निरीक्षणाची नोंद असेल, दुसऱ्या मेळाव्याची माहिती असेल, अशा संदर्भात भरायचे आहे. मेळावा संदर्भातील फोटो, व्हिडिओ हे हॅशटॅग वापर करून शाळापूर्व तयारी अभियान 2026 पोस्ट करून SCRTला ते टॅग करायचे आहेत.
आणि जिल्ह्यातील शाळापूर्व तयारी अभियान 2026-27 पूर्ण झाल्यानंतर उपक्रमाच्या अंमलबजावणीचा सविस्तर अहवाल शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्यामार्फत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेस पोहोचेल. प्रत्यक्ष शाळेवर मेळाव्यामध्ये सर्व दाखलपात्र विद्यार्थी पालक यांना सहभागी करून घेणं अपेक्षित आहे. यासाठी मेळाव्याचे 1-2 दिवस आधी गावात प्रभात फेरी असेल, दवंडी देऊन समाज माध्यमांचा वापर करून जनजागृती करणे. पहिलीतील दाखलपात्र सर्व बालकांना त्यांच्या पालकांना मेळाव्यात सहभागी करून घेणे अपेक्षित आहे. दैनंदिन शालेय कामकाजाच्या वेळेस मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे. मेळाव्याचा कालावधी साधारणतः 4 तासाचा असावा असे याच्यात म्हटलेलं आहे. शाळेचे वातावरण प्रसन्न आणि आरोग्यदायी असावे याकरिता शालेय परिसर स्वच्छ असणे अपेक्षित आहे. 27 एप्रिल ते 1 मे 2026 दरम्यान कोणत्याही एका तारखेस शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक 1चे आयोजन करणं अपेक्षित आहे. त्याप्रमाणे 7 टेबल आणि आवश्यक साहित्यासह मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे. शाळास्तरीय मेळाव्यासाठी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राचार्य, डायट शिक्षणाधिकारी तसेच तालुका स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील अधिकारी यांना प्रत्यक्ष शाळेवर शाळापूर्व तयारी मेळाव्याच्या उद्घाटनासाठी निमंत्रित करणे अपेक्षित आहे. दाखलपात्र विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन विकासपत्रांची प्रिंट आणि झेरॉक्स काढाव्यात. प्रत्यक्ष मेळाव्याच्या दिवशी विकासपत्रातील विकासाची स्थिती नोंदवून पालकांकडे देणे अपेक्षित आहे. उपक्रमाच्या नियोजनानुसार 7 स्टॉल लावले जावेत. शाळा स्तरावरील उपलब्ध साधनांचा या 7 स्टॉलमध्ये वापर करावा. पहिल्या मेळाव्यानंतर दाखलपात्र मातांचे वाडी वस्तीनिहाय माता पालक गट तयार करणं अपेक्षित आहे. सक्रिय लीडर मातांना यात सहभागी करून त्यांच्या माध्यमातून संपूर्ण शाळापूर्व तयारीचे जे बदललेले स्वरूप आहे ते व्हिडिओ जे असतील ते QR कोड दिलेले त्या संदर्भात ते व्हिडिओ पोचवणे अपेक्षित आहे. SCRTच्या माध्यमातून सुद्धा काही संकेतस्थळावर साप्ताहिक आयडिया व्हिडिओ आणि ॲक्टिव्ह वर्कशीटसुद्धा गटांना व्हॉट्सअपद्वारे पोहोचवण्यात येणार आहे. दोन्ही मेळाव्याच्या दरम्यान दाखलपात्र विद्यार्थ्यांचे माता पालक यांनी आयडिया व्हिडिओ आणि ॲक्टिव्ह वर्कशीट यांच्या मदतीने साप्ताहिक बैठकीतील मार्गदर्शनानुसार घरी आपल्या पाल्यांकडून तयारी करणं अपेक्षित आहे. शाळा स्तरावर 15 ते 20 जूनच्या दरम्यान मेळावा क्रमांक 2 घेणं अपेक्षित आहे. अशा प्रकारे मेळावा घेतल्यानंतर त्यासुद्धा समाज माध्यमांपर्यंत पोहोचवणं, त्याला हॅशटॅग शाळापूर्व तयारी 2026 अशा प्रकारे वापर करून फेसबुक पेजला टॅग करणं, SCRTच्या संकेतस्थळावर आवश्यक ती माहिती भरणं. दुसरा मेळावा झाल्यानंतर पहिली दाखलपात्र विद्यार्थ्यांच्या माता गटांना निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत माता पालक गटांमध्ये समावेश करून घेणं. जुलै महिन्याच्या आठवड्यामध्ये ही माता गटांची बांधणी करणे असे अपेक्षित आहे. असे सर्व कामकाज माननिक संचालकांचे पत्र आहे आणि या संदर्भात हे सविस्तर आपण सर्वजण तयारी करावी आणि निश्चितच अतिशय चांगल्या पद्धतीने पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात व्हावी यासाठी शाळापूर्व तयारी अभियान यशस्वीपणे राबवा. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा.